हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण बघत आहोत क्लास 6चा प्रॅक्टिस सेट 17. हा प्रॅक्टिस सेट या चॅप्टरचा लास्ट प्रॅक्टिस सेट आहे. तर बघा, इथे फर्स्ट क्वेश्चन आहे, कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन. इथे आपल्याला काही डिव्हिजन सॉल्व करायचे. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे 4.8 डिवायडेड बाय 2. आता 4.8लाच आपण 48/10 या प्रकारे सुद्धा लिहू शकतो, बिकॉज एक डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे, त्यामुळे खाली आपण 10 म्हणजे 10ला घेतलं आहे. नंतर डिवायडेड बाय 2लाच आपण 2/1 असं लिहू शकतो, बिकॉज 2च्या खाली काहीच नाही आहे. आता बघा, यांची आपल्याला डिव्हिजन करायची आहे. सो पहिला फ्रॅक्शन ॲज इट इज राहील. आता डिव्हिजन करायची म्हणजेच डिव्हिजनचं कन्वर्जन आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये करावं लागणार. सो डिव्हिजनचं कन्वर्जन आपण मल्टिप्लिकेशनमध्ये केलं तर 2/1 या फ्रॅक्शनचा होईल मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स किंवा रेसिप्रोकल, म्हणजेच 2/1च्या जागी आपण लिहिणार 1/2. आता बघा, या 2ने आपण 48ला डिवाइड करू शकतो. 2ने जर 48ला डिवाइड केलं तर इथे येईल 1 आणि इथे ना 24. सो इथे आपण लिहिणार 24 मल्टिप्लाय बाय 1/10 इंटू 1. आता हा जो 10 आहे याला आपल्याला ॲज इट इज ठेवायचं, याला टच नाही करायचं आहे. आन्सर येणार त्याचं परत कन्वर्जन आपल्याला डेसिमल नंबरमध्ये करावं लागणार, त्यामुळे आपण हा जो 10 आहे हा ॲज इट इज ठेवणार. सो 24 इंटू 1 24, 10 इंटू 1 10. आन्सर आलेलं आहे 24/10. सो यालाच डेसिमल पॉईंटसोबत आपण या प्रकारे लिहू शकतो 2.4. खाली एक 0 म्हणून वर एक डिजिट सोडून डेसिमल पॉईंट. सो इथे आपण लिहिणार 4.8 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू येणार 2.4. Then second example, that is 17.5 divided by 5. आता परत इथे लिहिणार 175/10 आणि डिवायडेड 5साठी लिहिणार 5/1. आता परत डिव्हिजनचं कन्वर्जन मल्टिप्लिकेशनमध्ये, त्यामुळे पहिला फ्रॅक्शन ॲज इट इज राहील. डिव्हिजनचं कन्वर्जन मल्टिप्लिकेशन म्हणजेच दुसऱ्या फ्रॅक्शनचा होईल रेसिप्रोकल, म्हणजे इथे येणार 1/5. आता 5ने जर 175ला डिवाइड केलं तर इथे येणार 1 आणि इथे येणार 35. सो इथे आपण लिहून घेऊ 35 हा 1 ॲज इट इज मल्टिप्लाय बाय अपॉनमध्ये 10 इंटू 1. आता 35 इंटू 1 35, 10 1 जा 10. फायनल आन्सर आहे 35/10, म्हणजे इथे आपण काय लिहिणार 3.5. इथे फायनल आन्सर लिहूया, दॅट इज 3.5. Then third example 20.6 divided by 2. आता परत इथे येणार 206 divided by 2. याच्या अपॉनमध्ये येणार 10 आणि याच्या अपॉनमध्ये येणार 1. आता डिव्हिजनचं कन्वर्जन मल्टिप्लिकेशनमध्ये, त्यामुळे पहिला फ्रॅक्शन ॲज इट इज. इथे येणार मल्टिप्लिकेशनचं साईन, इथे येणार 1/2. 2 1 जा 2 आणि 206चे हाफ जर केले तर 103 येणार. सो इथे लिहिणार 103 मल्टिप्लाय बाय 1/10 इंटू 1. सो 103/10 हे आन्सर आलं. आता डेसिमल पॉईंटसोबत नंबर लिहायचा आहे, म्हणजे 2 डिजिट ॲज इट इज, एक डिजिट सोडून डेसिमल पॉईंट. हे झालं आपलं फायनल आन्सर. इथे लिहिणार आपण 20.6 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 10.3. आता लास्ट एक्झाम्पल, दॅट इज 32.5 डिवायडेड बाय 25. इथे येणार 325/10 डिवायडेड बाय 25/1. आता पहिला फ्रॅक्शन ॲज इट इज, अपॉनमध्ये 10, डिव्हिजनच्या जागी मल्टिप्लिकेशन 1/25. आता 325ला आपल्याला करायचं आहे 5ने डिवाइड. सो इथे येणार 1 आणि इथे येणार 65. ह्या डिव्हिजन सगळ्या मी रफमध्ये केलेल्या आहेत, सो तुम्ही सुद्धा ट्राय करून बघू शकता. सो 65 इंटू 1 डिनोमिनेटरमध्ये येणार 10 इंटू 1. 65 1 जा 65 अपॉनमध्ये 10, म्हणजे फायनल आन्सर असेल 6.5. तर स्टुडंट्स, यासोबतच आपला क्वेश्चन फर्स्ट कंप्लीट झाला आहे.